लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीची जागा जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। गेल्या वेळी झालेल्या चुका सुधारणं आणि 2019च्या निवडणुकीमधील अनुभवाचा उपयोग करून यंदा भाजपनं वेगळी रणनीती आखली आहे। नेमकी ही रणनीती काय आहे बघूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट। मिशन बारामतीसाठी भाजपनं सुप्रिया सुळेंना चक्रव्यूहात अडकवण्यासाठी रणनीती आखली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं आता ओबीसी कार्ड काढलंय। ओबीसी चेहरा असलेल्या नवनाथ पडळकरांच्या खांद्यावर बारामती लोकसभेच्या प्रभारी पदाची जबाबदारी टाकली आहे। पडळकरांना प्रभारी नेमत भाजपनं बारामती लोकसभा जिंकण्यासाठी पाया तयार केल्याचं बोललं जात आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचं मतदान लक्षणीय आहे। धनगर समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे। नवनाथ पडळकर हे 2019च्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते। 2019 मध्ये पडळकरांनी 3ऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती। बारामती लोकसभेच्या अनुभवाची शिदोरी पडळकरांच्या पाठीशी आहे। सध्या पडळकर हे भाजपचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत। जो कोणी उमेदवार केंद्रीय नेतृत्वाने राज्य नेतृत्वाने आम्हाला दिला जाईल त्या कोणत्याही चिन्हाचा असू देत तो जिंकण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आम्ही ताकदीने काम करणार आहोत आणि त्याचाच भाग म्हणून येत्या 2-2.5 महिन्याचा आम्ही मिशन मोडवर काम करतो आहोत। त्याची सुरुवात आता होते आहे। माझी नियुक्ती कदाचित त्याचा एक भाग म्हणून मी समजतो आणि ही संधी आम्ही महायुतीचा उमेदवार जिंकण्यासाठी निश्चितपणे आम्हाला उपयोगी पडेल अशी आमची भावना आहे। गेली 15 वर्ष संसदेत सक्रिय आणि जनतेमध्ये निष्क्रिय असणाऱ्या खासदारांना आता नारळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे मिशन 48 ची भूमिका महायुतीच्या माध्यमातून आम्ही बारामतीमध्ये पार पाडणार आहोत। सुप्रिया सुळेंनी 2009, 2014 आणि 2019 अशा 3 निवडणुका जिंकत विजयाची हॅट्रिक साधली। मागील 2 लोकसभा निवडणुकीपासून भाजपनं पवारांचा बालेकिल्ला भेदायचा प्रयत्न केला। बारामती मतदारसंघात 2014 आणि 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं सुप्रिया सुळे यांना झुंजवलं होतं। मात्र आता मिशन बारामती यशस्वी करण्यासाठी भाजप तयारीनिशी उतरत आहे। 2019 मध्ये काय चित्र होतं पहा। सुप्रिया सुळेंना 6,86,714 मतं मिळाली होती। भाजपच्या कांचन कुल यांना 5,30,940 मतं, वंचितच्या नवनाथ पडळकरांना 44,134 मतं मिळाली होती। सुप्रिया सुळे 1,55,774 मतांनी विजयी झाल्या होत्या। मात्र भाजपनं 2019 पासूनच लोकसभेसाठी मिशन 45+चा नारा दिलाय। यासाठी भाजपनं बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय। त्यातच आता अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे बारामतीत शरद पवारांना धूळ चारू असा भाजपला विश्वास आहे। दरम्यान अद्याप लोकसभेचं जागावाटप निश्चित झालं नसलं तरी बारामतीतून उमेदवार देण्याची गर्जना करत अजितदादांनी आधीच सुप्रिया सुळेंसाठी रेड अलर्ट दिलाय। बारामतीसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे बारामतीची लढाई पवार कुटुंबातच रंगणार की सुप्रिया सुळे विरुद्ध भाजप असा संघर्ष होणार हे लवकरच स्पष्ट होईल। बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। बारामतीसह इंदापूर, दौंड, खडकवासला, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे। भाजप, अजित पवार गट आणि काँग्रेसचे प्रत्येकी 2 आमदार आहेत, तर शरद पवार गटाचा एकही आमदार नाही। जास्तीत जास्त खासदार 48 पैकी महाराष्ट्रातनं आपल्या एनडीएच्या विचाराचे निवडून आणण्याच्या करता माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहित सगळ्यांना तिथं प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार आहे। त्याच्यामध्ये आचारसंहिता सुरू झाली, बाकीच्या गोष्टी होतील। आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत। मला वाटतं नॉर्मली अशा एक फॉर्म्युला एकच असतो, जो जिंकेल त्या पक्षाला ते नॉर्मली अशा एक फॉर्म्युला एकच असतो, जो जिंकेल त्या पक्षाला ते बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो। या मतदारसंघावर 1991 पासून पवार कुटुंबियांचं एका हाती वर्चस्व आहे। पवारांचं हे वर्चस्व मोडीत काढण्याची भाजपची इच्छा लपून राहिलेली नाही। 2014 पासूनच भाजपला बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची स्वप्न पडत आहेत। त्यामुळे आता ही जागा भाजप लढो अथवा अजितदादा गट। सुप्रिया सुळेंसाठी हा पेपर कठीण असणार हे नक्की। जयकुमार जाधवसह सूरज बोरावके, पुढारी।
Thank you.